विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग बाय निलेश या यूट्यूब चॅनल आपले सरसे स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत सॉईल मेकॅनिक्स या विषयामधलं ओरिजिन ऑफ सॉईल किंवा जैविक ओरिजिन ऑफ सॉईल म्हणजे मातीचे मूळ किंवा जैविक माती म्हणजे काय किंवा अजैविक माती म्हणजे काय किंवा सेंद्रिय माती म्हणजे काय हे सर्वात पहिले आपण बघू. तर सर्वात पहिले बघू ऑर्गॅनिक सॉईल. ऑर्गॅनिक सॉईल आणि एक आहे, दोघांचा फरक जर होत इनऑर्गॅनिक सॉईल म्हणजे त्याला म्हणतो आपण सेंद्रिय माती आणि अजैविक माती. तर ऑर्गॅनिक सॉईल म्हणजे काय? द सॉईल विच इज ऑब्टेन्ड बाय डेड अँड डिकेइंग ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक सॉईल. इनऑर्गॅनिक सॉईल म्हणजे काय म्हणू शकतो? द सॉईल विच इज ऑब्टेन्ड बाय डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक सॉईल. म्हणजे जे काही रॉक आहे, रॉकचं जे काही विघटन होऊन तयार झालेली माती म्हणजे इनऑर्गॅनिक सॉईल. आणि जे काही तुमचे प्राणी किंवा वनस्पती आहे हे मेल्यानंतर ते कुजतात आणि कुजल्यानंतर त्याच्यापासून जी सॉईल तयार होते हे ती म्हणजे ऑर्गॅनिक सॉईल. तर चला बघूया ऑर्गॅनिक सॉईल म्हणजे काय. द सॉईल which is obtained by decomposition of the soil which is obtained by decomposition of dead and decaying plants and animals. The soil which is obtained by dead and decaying of plants and animal is called as organic soil. म्हणजे ऑर्गॅनिक सॉईल म्हणजे सेंद्रिय माती म्हणजे अशी माती जी तुमच्या मेलेल्या वनस्पती किंवा मेलेल्या प्राण्यांपासून ते कुजल्यानंतर त्यांच्यापासून जी सॉईल तयार होते ती सॉईल म्हणजे ऑर्गॅनिक सॉईल, त्याला म्हणतो आपण सेंद्रिय माती. इनऑर्गॅनिक सॉईल म्हणजे काय? द सॉईल विच इज obtained by disintegration of rock. डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक म्हणजे रॉकचं जे काही विघटन होऊन म्हणजे रॉकचं विघटन होऊन जी माती तयार झाली ती झाली इनऑर्गॅनिक सॉईल. तर बघा ऑर्गॅनिक सॉईल जी आहे आपण म्हणू शकतो ऑर्गॅनिक सॉईल आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कन्स्ट्रक्शनसाठी चांगली आहे का? नक्कीच नाही, कारण ती काही कॉम्प्रेसिव्ह नेचर असते. तर म्हणू शकतो इट इज नॉट गुड फॉर कन्स्ट्रक्शनसाठी ही गुड नाही आहे. आणि इकडे काय म्हणू शकतो आपण? इट इज गुड फॉर कन्स्ट्रक्शन. ही कन्स्ट्रक्शनसाठी काय चांगली आहे बरं. ही इट इज नॉट गुड फॉर कन्स्ट्रक्शन, ही कन्स्ट्रक्शनसाठी चांगली का बरं नाही? कारण आपण याला म्हणू शकतो इट इज कॉम्प्रेसिव्ह इन नेचर. याचं नेचर कसं आहे? कॉम्प्रेसिव्ह आहे, ती जास्त. आणि ही सुटेबल आहे कारण इट इज नॉट कॉम्प्रेसिव्ह इन नेचर. ही तुमची कॉम्प्रेसिव्ह इन नेचर नाही, इट इज नॉट कॉम्प्रेसिव्ह इन नेचर. तर ही झाली तुमची ऑर्गॅनिक सॉईल. इनऑर्गॅनिक सॉईल, ऑर्गॅनिक सॉईलचे एक्झाम्पल आणि इनऑर्गॅनिक सॉईलचे एक्झाम्पल जे आहे हे तुम्हाला मी लिहून देतो, पण एक्सप्लेन नंतर करेल. याचं एक्झाम्पल पीट, मग अँड ह्युमस. आणि याचे जर एक्झाम्पल म्हटले तर ग्रॅव्हल, सँड आणि क्ले. ठीक आहे. तर चला यानंतर बघू की इनऑर्गॅनिक. आपल्याला ऑर्गॅनिक सॉईलची काही घेणदेण नाही आहे, कारण ऑर्गॅनिक सॉईल जी आहे ही ऑर्गॅनिक सॉईल नथिंग बट ॲग्रीसाठी BSc ॲग्रीसाठी चांगली आहे किंवा शेतकऱ्यांसाठी चांगली आहे, त्याच्या बदलते. पण आपण ॲज अ इंजिनियर आपल्याला पाहिजे इनऑर्गॅनिक सॉईल ज्याच्यावर आपण स्ट्रक्चर बांधू शकतो आणि त्या स्ट्रक्चरबद्दल माहिती घेऊ शकतो. इनऑर्गॅनिक सॉईल जी आहे इनऑर्गॅनिक सॉईल अजैविक माती हॅव 3 स्टेप्स. तर बघा सर्वात पहिले 3 या 4 स्टेप म्हणू शकता. सर्वात पहिले शॉर्टमध्ये जर बघितलं तर आपण म्हणतो WTDU. शॉर्टमध्ये TDU इज नथिंग बट वेदरिंग. त्याचं वेदरिंग ऑफ रॉक. दूसरा टी मीन्स ट्रांसपोर्टेशन
किंवा ट्रान्सपोर्ट, तिसरं डिपोजिशन आणि चौथं अपहिवल. तर बघा ऑर्गॅनिक सॉइल हॅव 3 फेज, म्हणजे बघा वेदरिंग ऑफ रॉक, ट्रान्सपोर्ट, डिपोजिशन अँड अपहिवल. वेदरिंग ऑफ रॉक म्हणजे बघा पहिले काय, सपोज हा रॉक आहे किंवा हा रॉक आहे, या रॉकचं काय झालं, इरोजन झालं, म्हणजे त्याचं काय झाली, झीज झाली. आणि मग हे झीज होऊन काही काय झालं, जी काही सॉईल आहे तुमची ट्रान्सपोर्ट झाली. तर ट्रान्सपोर्ट कशाने होईल, ट्रान्सपोर्ट बाय एअर, हवेसोबत वाहून जाऊ शकते, पाण्यासोबत वाहून जाऊ शकते, एक्सेट्रा, म्हणजे हवा किंवा पाणी वाऱ्यासोबत किंवा पाण्यासोबत वाहून जाऊ शकते, म्हणजे ट्रान्सपोर्ट झाली. मग कुठेतरी जाऊन काय झाले, हे डिपोजिशन होईल, याचं काय होणार, डिपोजिशन. आणि त्यानंतर इथं होणार अपहिवल. अपहिवलला आपण मराठीत म्हणू शकतो उलथा पालत. उलथा पालत झाली याची. उलथा पालत झाली म्हणजे नथिंग बट बघा सर्वात पहिले काय होणार, जर इरोजन झालं, बघा पहिले म्हणतो वेदरिंग ऑफ रॉक्स. हा जो काही रॉक आहे, या रॉकचं तुमचं इरोजन कशामुळे होतं आहे, झीज कशामुळे होतं आहे, तर वेदरिंग कशामुळे होतं आहे, याच्यावर काय झालं, वेदरिंग म्हणजे हवामानाचा प्रभाव झाला. म्हणजे हवामानाचा प्रभाव म्हणजे काय येऊ शकते, त्याच्यावर तुमचं टेम्परेचर येऊ शकते. त्यानंतर काय येऊ शकते, सपोज विंड फोर्स येऊ शकतो, ठीक आहे, टेम्परेचर, विंड फोर्स, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वातावरणाचा नथिंग किंवा हवामानाचा याच्यावर परिणाम होऊन याचं इरोजन झाली, याची झीज झाली. झीज झाल्यानंतर काय झालं, सपोज ही जे काही झीज झाली, हे तुकडे, सपोज हे तुकडेचे पार्टिकल्स तोडले गेले किंवा मातीमध्ये कन्वर्ट झाले किंवा स्मॉल पार्टिकल्समध्ये तुटले गेले, आणि हे स्मॉल पार्टिकल्स वाऱ्यासोबत किंवा पाण्यासोबत वाहून गेले, म्हणजे याचं ट्रान्सपोर्टेशन झालं. ट्रान्सपोर्ट झालं आणि थोड्या दूर अंतरावर जाऊन हे काय झाले, डिपोजिशन झालं. इथं ते काय झाले, जमले, यांचं डिपोजिशन झालं. आणि डिपोजिशन नंतर कालांतराने काय झालं, अपहिवल झालं, म्हणजे उलटा पातळ झाला. तर अपहिवल म्हणजे काय, तर लक्षात घ्या, हा महत्त्वाचा शब्द आहे अपहिवल. म्हणू शकतो द सॉइल मास अगेन कन्व्हर्टेड इनटू रॉक. म्हणजे जी सॉईल मास होतं, ही जी काही सॉईल तर डिपॉझिट झाली, वाहून आली आणि डिपॉझिट झाली, आणि कालांतराने डिपॉझिट झाल्यानंतर त्याचं काय झालं, तर पुन्हा रॉकमध्ये काय झालं, रूपांतर झालं, तर त्याला म्हणतो आपण अपहिवल. अपहिवल मीन्स द सॉईल अगेन कन्व्हर्टेड इनटू रॉक. तर हे झालं तुमचं अपहिवल, उलटापालट झालं. त्याचं नव्हतं झालं, नव्हत्याचं होतं झालं, म्हणजे तुमची इथे सॉईल होती, तर सॉईलचं काय झालं, रॉक झालं, किंवा रॉक होता, रॉकचं सॉईल झालं. पण जनरली अपहिवल म्हणजे काय, तर सॉईलपासून काय झालं, पुन्हा रॉक तयार झाला, त्याला म्हणतो आपण अपहिवल. तर हे झालं तुमचं वेदरिंग ऑफ रॉक्स और वेदरिंग ऑफ रॉक्स किंवा वेदरिंग ऑफ रॉकमध्ये इनऑर्गॅनिक सॉइल 3 स्टेप, म्हणजे याला म्हणतो आपण जिओलॉजिकल सायकल. याला काय म्हणतो, नथिंग बट ही जी काही पूर्ण सायकल झाली, या सायकलला म्हणतो आपण जिओलॉजिकल सायकल ऑफ रॉक्स. काय, नथिंग बट जिओलॉजिकल सायकल ऑफ रॉक. तर जिओलॉजिकल सायकल कुठलं आहे बघा, जिओलॉजिकल जे सायकल आहे हे कुठल्या रॉकमध्ये होते किंवा कुठल्या सॉईलमध्ये होते, जिओलॉजिकल सायकल्स विच आर ऑब्टेन इन इनऑर्गॅनिक सॉईल. कुठल्या सॉईलमध्ये झालं हे सगळं, इनऑर्गॅनिक सॉईल. तर जिओलॉजिकल सायकल तुमच्या 3 स्टेपमध्ये झाली, तर किंवा 3 किंवा 4 म्हणा, की हे एकच स्टेप आहे ट्रान्सपोर्टेशन डिपोजिशन, ठीक आहे. तर 3 स्टेपमध्ये झाली. सर्वात पहिले म्हटलं वेदरिंग ऑफ रॉक्स, त्यानंतर काय झालं, ट्रान्सपोर्ट झालं, मग डिपोजिशन झालं, आणि मग अपहिवल झालं. म्हणजे बघा एक रॉक होता, रॉकचं इरोजन झालं, हवामानाचा याच्यावर परिणाम झाला, टेम्परेचर, विंड फोर्स. त्यानंतर आपण डीपमध्ये बघू सगळं काय फिजिकल वेदरिंग झालं. त्यानंतर ते काय झालं, तर ते ट्रान्सपोर्ट झालं, म्हणजे एअर आणि वॉटरसोबत ते वाहून गेलं, म्हणजे हवेसोबत वाहत चाललं गेलं किंवा वाऱ्यासोबत वाहून गेलं, ट्रान्सपोर्टेशन झालं. आणि मग कुठेतरी थोडं अंतरा जाऊन त्याचं काय झालं, डिपोजिशन झालं, म्हणजे तिथं लेअर बाय लेअर ते जमा होत गेलं. आणि त्यानंतर कालांतराने काय झालं, अपहिवल झालं, म्हणजे त्याची उलटापालट झाली. म्हणजे काय झालं, अपहिवल म्हणजे काय, द सॉईल मास अगेन कन्व्हर्टेड रॉक मास. म्हणजे इथं जे तुमचं सॉईलचं मास होतं ते काय झालं, पुन्हा रॉकमध्ये कन्वर्ट झालं, त्याला म्हणतो आपण अपहिवल, ठीक आहे. तर अशा प्रकारे जिओलॉजिकल सायकल तुमच्या रॉकची होते. तर कुठले, इनऑर्गॅनिक सायकल. आताच आपण बघितलं या जिओलॉजिकल सायकल, या जिओलॉजिकल सायकलमध्ये काय होतात, तर या जिओलॉजिकल सायकलमध्ये 2 फोर्स विच ऑकर्स इन जिओलॉजिकल सायकल. 2 फोर्स हे तुमच्या जिओलॉजिकल सायकलमध्ये येते. तर पहिला पिडोजिनेसिस आणि दुसरा आहे लिथिफिकेशन.
आता बघा, द टू फोर्स विच ऑकर्स इन जिओलॉजिकल सायकल, दोन फोर्स तुमच्या जिओलॉजिकल सायकलमध्ये येतात, एक आहे पिडोजेनेसिस आणि एक आहे लिथिफिकेशन. पिडोजेनेसिस म्हणजे काय, तर पिडोजेनेसिसमध्ये म्हणू शकतो आपण हार्ड रॉक मास, जे काही हार्ड रॉक मास आहे हे तुमचं कन्वर्ट होते, हार्ड रॉक मास इज कन्वर्टेड इनटू लूज सॉइल मास. म्हणजे हार्ड रॉक आहे, म्हणजे रॉकचं कन्वर्जन नथिंग बट कशामध्ये होत आहे, सॉईलमध्ये होत आहे, तर त्याला म्हणतो आपण पिडोजेनेसिस. आणि दुसरं लिथिफिकेशन, याच्या वाईस वर्सा, म्हणजे आपण म्हणू शकतो लूज सॉइल मास कन्वर्टेड इनटू हार्ड मास. हार्ड मासला काय म्हणू शकतो, नथिंग बट ब्रॅकेटमध्ये रॉक. तर अशा प्रकारे बघा कुठल्या प्रकारे, तर दोन टाईपचे फोर्स तुमच्या जिओलॉजिकल सायकलमध्ये येतात, एक आहे पिडोजेनेसिस आहे आणि दुसरा लिथिफिकेशन. पिडोजेनेसिस म्हणजे काय, हार्ड रॉक मास आहे हा तुमचा कन्वर्टेड झाला लूज सॉईलमध्ये, म्हणजे रॉकपासून तुमची सॉईल तयार झाली, दॅट इज पिडोजेनेसिस. आणि लिथिफिकेशन म्हणजे काय, तर लूज सॉईल होती, लूज सॉईलमधून काय झालं, कन्वर्ट होऊन तुमचा रॉक तयार झाला, म्हणजे हार्ड रॉक मास झाला, तर वेदरिंग होतात. ओके, तर त्यानंतर बघू वेदरिंग ऑफ रॉक्स. वेदरिंग ऑफ रॉक्स, तर जे काही रॉक्स आहे, रॉक्सचं वेदरिंग म्हणजे हवामानाचा परिणाम त्यावर दोन प्रकारे होते. एक प्रकार आहे फिजिकल वेदरिंग आणि एक दुसरा आहे केमिकल वेदरिंग. ठीक आहे, एक फिजिकल वेदरिंग आणि एक आहे दुसरं केमिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंग म्हणजे काय, वेदरिंग मला काय म्हणू शकतो, इट इज ऑब्टेन्ड बाय physical effects. It is obtained by physical effects like temperature, abrasion, wedging action of ice, penetration of plant roots. तर बघा एवढ्या पॉईंट्स तुमचं फिजिकल वेदरिंग होऊ शकतं. म्हणजे एक रॉक आहे, रॉकमध्ये काय विषय, ऑब्टेन्ड बाय फिजिकल इफेक्ट्स. एक रॉक आहे, टेम्परेचर, वेजिंग ॲक्शन ऑफ आईस, पेनिट्रेशन ऑफ प्लांट रूट्स. म्हणजे हा एक रॉक आहे, या रॉकवर काय झालं, तुमचं टेम्परेचर येत आहे, त्याच्यामुळे त्याचं वेदरिंग झालं. त्यानंतर याच्यावर ॲब्रेशन होत आहे, म्हणजे ॲब्रेशन म्हणजे तुमचा रॉक हा त्याचा झीज होत आहे. झीजमध्ये कशामुळे होईल, तुमच्या वाऱ्यामुळे झीज होईल, म्हणजे तुमच्या नथिंग बट विंड फोर्समुळे त्याची झीज होईल. त्यानंतर वेजिंग ॲक्शन ऑफ आईस. वेजिंग ॲक्शन ऑफ आईस म्हणजे काय, तर वेजिंग ॲक्शन ऑफ आईसमध्ये म्हणू शकतो आपण अल्टरनेट, आपण म्हणू शकतो अल्टरनेट फ्रीजिंग अँड मेल्टिंग ऑफ वॉटर. रॉक आहे, रॉकच्या आतमध्ये जे काही पाणी आहे, रॉकच्या आतमध्ये जे काही पाणी आहे ते काय झालं, एकतर फ्रीज झालं, म्हणजे टेम्परेचर कमी झालं तर ते थंड होईल, आणि टेम्परेचर जर जास्त झालं तर ते काय मेल्ट होईल. म्हणजे रॉकच्या आतमधलं पाणी एक तर फ्रीजिंग ॲक्शन होईल, म्हणजे थंड होईल, तर ते नथिंग बट वेजिंग ॲक्शन ऑफ आईस. किंवा मग टेम्परेचर जर जास्त असेल रॉकच्या आतमध्ये किंवा रॉकमध्ये, तर तुमचं काय होणार, तिथे मेल्टिंग ऑफ वॉटर हे बॉईल केलं जाईल किंवा मेल्ट होईल. तर अशा प्रकारे हे झालं वेजिंग ऑफ ॲक्शन ऑफ आईस. त्यानंतर पेनिट्रेशन ऑफ प्लांट रूट्स. पेनिट्रेशन ऑफ प्लांट रूट म्हणजे तुम्ही म्हणू शकता, सपोज इथे एखादा ट्री आहे आणि या प्लांटच्या रूट्स काय झाल्या, तुमच्या या रॉकमध्ये गेल्या, तर रॉकमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होणार, डिसइंटिग्रेशन होईल, त्याचं विघटन होईल. तर त्याचं डिसइंटिग्रेशन झालं, या रूट्समुळे त्याचा रॉक्स हा तुमचा तुटला गेला किंवा क्रॅक झाला, तर त्याला म्हणतो आपण पेनिट्रेशन ऑफ प्लांट्स. अशा प्रकारे तुमच्या रॉकमध्ये फिजिकल वेदरिंग येऊ शकते. कुठल्या प्रकारे, तर बघा फिजिकल इफेक्ट्स ड्यू टू टेम्परेचरमुळे येऊ शकते, किंवा वेजिंग ॲक्शन ऑफ आईस. म्हणजे वेजिंग ॲक्शन ऑफ आईस म्हणजे अल्टरनेट फ्रीजिंग अँड मेल्टिंग ऑफ वॉटर. रॉकच्या आतमधलं जे काही तुमचं पाणी आहे अल्टरनेट काय होत आहे, फ्रीजिंग होत आहे आणि मेल्टिंग होत आहे, म्हणजे थंड होत आहे एकदम, किंवा त्यात आईस तयार होत आहे आणि किंवा मग त्या आईसचं पाण्यात रूपांतर होत आहे. तर अशा प्रकारे तुमचं हे वेजिंग ॲक्शन ऑफ आईस येऊ शकते. किंवा पेनिट्रेशन ऑफ प्लांट रूट. एखादं प्लांट आहे किंवा झाड आहे, त्या झाडाच्या रूट्स मुळा जर तुमच्या रॉकमध्ये गेल्या आणि त्यामुळे तुमचा रॉकचं काय झालं, विघटन झालं किंवा रॉक तुमचा ब्रेक झाला, तर त्याला म्हणतो आपण पेनिट्रेशन ऑफ प्लांट रूट्स. आणि अशा प्रकारचे जे काही हवामानाचे परिणाम किंवा अशा प्रकारचे जर परिणाम तुमच्या रॉक्सवर होत असेल, तर त्याला म्हणतो आपण फिजिकल वेदरिंग ऑफ रॉक्स. वेदरिंगमध्ये तुमच्या, तर फिजिकल वेदरिंग मध्ये द साईज ऑफ
पार्टिकल, जे काही फिजिकल वेदरिंगमध्ये साईज ऑफ पार्टिकल राहणार इज ग्रेटर दॅन 75 मायक्रॉन. साईज पार्टिकल काय राहणार तुमचे 75 मायक्रॉनपेक्षा जास्त राहणार. आणि यामध्ये आपण म्हणू शकतो पार्टिकल कुठले मिळणार, द बल्की पार्टिकल which obtained in फिजिकल वेदरिंग. ठीक आहे, कुठले पार्टिकल मिळतात आपल्याला, तर बल्की पार्टिकल हे तुम्हाला फिजिकल वेदरिंगमध्ये मिळते. बल्की पार्टिकल म्हणजे काय, तर बल्की पार्टिकल आपण म्हणू शकतो नथिंग बट द पार्टिकल, बल्की म्हणजे काय, द पार्टिकल हॅव्हिंग देअर डायमेन्शन, बल्की पार्टिकल्स हॅव्हिंग देअर डायमेन्शन, त्याचे डायमेन्शन काय, लेंथ, विड्थ आणि डेप्थ आर नियरली इक्वल. म्हणजे असं पार्टिकल की ज्याचं लेंथ, विड्थ आणि डेप्थ म्हणजे ज्याची उंची, ज्याची रुंदी आणि ज्याची खोली हे काय नथिंग बट नियरली इक्वल आहे, तिन्ही डायमेन्शन त्याचे सेम आहे, त्याला म्हणतो आपण बल्की पार्टिकल आहे. असे बल्की पार्टिकल आपल्याला फिजिकल वेदरिंगमध्ये मिळतात. आणि फिजिकल वेदरिंगमध्ये साईज ऑफ पार्टिकल कधी काय असते 75 मायक्रॉनपेक्षा काय असते जास्त असते, किंवा साईज ऑफ पार्टिकल तुमचे 80 mm पेक्षा कमी असतात. हे झालं तुमचं फिजिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंग झाल्यानंतर काय होणार, त्याचं केमिकल कंपोजिशनमध्ये कुठल्याही प्रकारे चेंज होत नाही, म्हणजे देर इज नो चेंज इन देअर केमिकल कंपोजिशन. बघा, जसं तुमचं फिजिकल रॉक तुटला किंवा रॉकची झीज झाली तर त्याचं केमिकल कंपोजिशन कुठल्याही प्रकारे चेंज झालेलं नाही. म्हणून आपण फिजिकल वेदरिंगमध्ये आपल्याला काय मिळू शकतो, फिजिकल वेदरिंगचे एक्झाम्पल काय मिळू शकतात आपल्याला, ग्रॅव्हल अँड सँड हे एक्झाम्पल आहे फिजिकल वेदरिंगचे. तर दीज आर द फिजिकल वेदरिंग. सगळं बघा, केमिकल वेदरिंग मध्ये काय होणार, केमिकल वेदरिंग आपण म्हणू शकतो इट इफेक्ट्स लाईक इट केमिकल इफेक्ट्स, इट्स केमिकल इफेक्ट्स लाईक कुठले केमिकल इफेक्ट होते याच्यामध्ये, तर सर्वात पहिले बघा ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, नथिंग बट द ऑक्सिजन इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ रॉकच्या पृष्ठभागावर जर तुमचं ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. म्हणून आपण म्हणू शकतो द ऑक्सिजन प्रेझेंट ऑन सरफेस ऑफ रॉकच्या पृष्ठभागावर जर तुमचं ऑक्सिजन प्रेझेंट राहत असेल तर त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. त्यानंतर जर बघितलं दुसरा इफेक्ट, केमिकल इफेक्ट्स एक ऑक्सिडेशन झालं. दुसरं जर बघितलं कार्बोनेशन. कार्बोनेशनमध्ये काय होतं, तर कार्बोनिक ॲसिड इज फ्रॉम नथिंग बट CO2, कार्बन डायऑक्साइड प्लस H2O, वी गेट H2CO3, दॅट इज कार्बोनिक ॲसिड फॉर्म तयार होते यामध्ये कार्बोनेशन. त्यानंतर ऑक्सिडेशन बघितलं, कार्बोनेशन बघितलं, त्यानंतर हायड्रेशन म्हणजे काय, the water reacts with mineral of rock. म्हणजे जे काही वॉटर आहे ते तुमच्या रॉकच्या मिनरल सोबत रिॲक्ट होत आहे, त्याला म्हणतो आपण हायड्रेशन. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिडेशन, कार्बोनेशन, हायड्रेशन. लिचिंग म्हणजे काय, द सॉल्ट ॲब्सॉर्ब द वॉटर. जे काही रॉकमध्ये सॉल्ट आहे ते कोण ॲब्सॉर्ब करत आहे, तुमचे वॉटर ॲब्सॉर्ब करत आहे किंवा नंतर डिझॉल्व करत आहे, तर त्याला म्हणतो आपण लिचिंग. मीन्स द सॉल्ट ॲब्सॉर्ब द वॉटर फ्रॉम रॉकमधले काय जे काही सॉल्ट आहे तो ॲब्सॉर्ब करत आहे वॉटर, त्याला म्हणतो आपण लिचिंग. आणि चौथा तुम्हाला माहिती आहे सोल्युशन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सोल्युशन म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचं एक सोल्युशन आहे. म्हणजे समजा वॉटरमध्ये आपण सॉल्ट ॲड केले तर ते तुमचं सोल्युशन झालं. हायड्रोलिसिस एक लास्ट, हायड्रोलिसिस. तर हायड्रोलिसिसला आपण काय म्हणू शकतो, द वॉटर रिॲक्ट विथ रॉक अँड द रॉक विच आर स्प्लिट अप इंटू स्मॉल पार्टिकल. काय म्हणू शकतो हायड्रोलिसिसले, द वॉटर reacts with rocks and split up into small particle
इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे काय, द वॉटर रिॲक्ट विथ रॉक अँड स्प्लिट अप इंटू स्मॉल पार्टिकल्स. म्हणजे जे काय तुमचं वॉटर आहे हे रॉकसोबत रिॲक्ट होऊन रॉक्सला स्मॉल पार्टिकलमध्ये स्प्लिटअप केलं जातं किंवा स्मॉल पार्टिकलमध्ये तोडलं जातं, त्याला म्हणतो आपण नथिंग बट हायड्रोलिसिस. सो दिज आर द केमिकल इफेक्ट्स विच ऑकर्स इन रॉक इज कॉल्ड ॲज केमिकल वेदरिंग. म्हणजे कुठले केमिकल इफेक्ट्स होते तुमच्या केमिकल वेदरिंगमध्ये लक्षात द्या. तर केमिकल जेव्हा वेदरिंग ऑफ रॉक्समध्ये केमिकल वेदरिंग होतं त्यामध्ये या टाईपचे इफेक्ट्स तुम्हाला होतात. म्हणजे बघा इट केमिकल इफेक्ट्स लाईक ऑक्सिडेशन होते. ऑक्सिडेशन म्हणजे काय, जो काही रॉक आहे त्याच्या रॉकच्या प्रेझेंटवर किंवा पृष्ठभागावर तुमचं ऑक्सिजन प्रेझेंट असलं पाहिजे, त्याला म्हणतो ऑक्सिडेशन. म्हणजे द ऑक्सिजन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ रॉक. त्यानंतर कार्बोनेशन म्हणजे काय, तर रॉकमध्ये कार्बन डायऑक्साईड CO2 प्लस वॉटर याचं रिॲक्ट होऊन H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड तयार होते, ते झालं कार्बोनेशन. हायड्रेशन म्हणजे काय, द वॉटर रिॲक्ट विथ मिनरल्स ऑफ रॉक. रॉकचे जे काही मिनरल आहे याच्यासोबत वॉटरची जी काही रिॲक्शन होते त्याला म्हणतो आपण हायड्रेशन. लिचिंग म्हणजे काय, द सॉल्ट ॲब्सॉर्ब फ्रॉम द वॉटर. द सॉल्ट किंवा द सॉल्ट ॲब्सॉर्ब द वॉटर फ्रॉम द रॉक. असे जे काही सॉल्ट आहे जे तुमच्या रॉकमधले काय होते सॉल्ट ॲब्सॉर्ब करते, किंवा जे पाणी आहे पाणी तुमच्या रॉकमधलं काय करू राहिले, सॉल्ट ॲब्सॉर्ब करू राहिले, त्याला म्हणतो आपण लिचिंग. सोल्युशन तुम्हाला माहिती आहे, सोल्युशन नथिंग बट फॉर एक्झाम्पल कुठल्याही प्रकारचं आपण एक सोल्युशन तयार करू शकतो. समजा वॉटर घेतलं, पाण्यात जर मीठ टाकलं, ते प्रकारचं सोल्युशन झालं, कुठल्याही प्रकारचं सोल्युशन. त्यानंतर हायड्रोलिसिस म्हणजे काय, द वॉटर रिॲक्ट विथ रॉक मिनरल्स अँड स्प्लिट अप इंटू स्मॉल पार्टिकल्स. तुमचं वॉटर रॉक सोबत रिॲक्ट झालं आणि त्याच्यातून रॉकचे तुमचे स्मॉल पार्टिकलमध्ये तो रॉक स्प्लिटअप झाला, स्मॉल पार्टिकल तोडला गेला, तर त्याला म्हणतो आपण हायड्रोलिसिस. दिज आर द केमिकल इफेक्ट्स, केमिकल वेदरिंग विच ऑकर्स ऑन रॉक. रेसिड्युअल सॉइल आणि एक घेतलं ट्रान्सपोर्टेड सॉइल. ट्रान्सपोर्टेड सॉइललाच आपण म्हणू शकतो सेडिमेंटरी सॉइल आणि रेसिड्युअल सॉइलला म्हणतो आपण सेडेंटरी सॉइल, म्हणजे गतिहीन माती. काय म्हणू शकतो आपण, गतिहीन माती. ही काय म्हणू शकतो त्याला आपण, ही ट्रान्सपोर्ट होत नाही. रेसिड्युअल सॉइल म्हणजे काय, द सॉइल विच रिमेन्स ऑन, आपण म्हणू शकतो द सॉइल विच remains on their parent rock and which is not transported. अशी माती जी त्याच्या पॅरेंट रॉकवरच राहते किंवा पॅरेंट रॉकवरच डिपॉझिट होऊन तयार होते आणि ती ट्रान्सपोर्ट होत नाही, अशा सॉईलला म्हणतो आपण रेसिड्युअल सॉइल किंवा सेडेंटरी सॉइल. म्हणजे सॉइल विच रिमेन्स ऑन देअर पॅरेंट रॉक. म्हणजे हा एक रॉक आहे, तर या रॉकवरच ती सॉइल काय होणार, तयार होईल आणि डिपॉझिट होईल, तर ती सॉइल म्हणजे तुमची रेसिड्युअल सॉइल. याचे एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल आहे तुमचे समजा ब्लॅक कॉटन सॉइल आणि लॅटराईट. तर दिज आर द एक्झाम्पल्स ऑफ रेसिड्युअल सॉइल. रेसिड्युअल सॉइल म्हणजे काय, जी सॉइल तिची द सॉइल विच रिमेन्स ऑन देअर पॅरेंट रॉक. जी सॉइल त्याच्या पॅरेंट रॉकवरच रिमेन राहते आणि ते कुठल्याही प्रकारे ट्रान्सपोर्ट होत नाही, तर त्याला म्हणू शकतो आपण ब्लॅक कॉटन सॉइल. म्हणजे बघा, सपोज म्हणू शकतो की लग्न झाल्यानंतर कसं वेगळा संसार होते नवरा बायकोचा, किंवा बायको म्हणते मला तुमच्या आईवडिलांसोबत राहायचं नाही, म्हणजे तुमच्या पॅरेंट्ससोबत राहायचं नाही, मला वेगळं राहायचं आहे, तर तसं नाही. तर रेसिड्युअल सॉइल म्हणजे काय, जी सॉइल ज्याच्या पॅरेंटसोबतच राहील, म्हणजे नथिंग बट पॅरेंट रॉकवरच राहील, तर ती झाली तुमची सेडिमेंटरी सॉइल. आणि ट्रान्सपोर्ट सॉइल म्हणजे काय, जर किंवा सेडिमेंटरी सॉइल म्हणजे काय, द सॉइल विच ट्रान्सपोर्टेड फ्रॉम देअर पॅरेंट्स रॉक. जी पॅरेंट रॉकपासून ट्रान्सपोर्ट होते किंवा ट्रान्सपोर्ट जाऊन दुसरीकडे कुठं सेटल होते, ती झाली तुमची ट्रान्सपोर्टेड सॉइल. तर आपण ट्रान्सपोर्टेड सॉइलला काय म्हणू शकतो, द सॉइल which does not remains on their parent rock. जी पॅरेंट रॉकवर राहत नाही, म्हणजे काय होते, ते ट्रान्सपोर्ट होते आणि कुठेतरी जाऊन डिपॉझिट होते, म्हणजे नवीन घर तयार करतात, तर त्याला म्हणू शकतो आपण ट्रान्सपोर्टेड. नंतर या लेक्चरमध्ये आपण फिजिकल वेदरिंग बघितलं, केमिकल वेदरिंग बघितलं, काय आहे सेडिमेंटरी सॉइल आणि रेसिड्युअल सॉइल बघितलं. आता जी तुमची सेडिमेंटरी सॉइल आहे त्याचे कुठले टाईप्स आहे, हे टाईप्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र चॅनलला विसरू नका. धन्यवाद.